नमस्कार, मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नर्मदा परिक्रमा आम्ही जी गाडीनं केली होती, कारनं, सेल्फ ड्रिव्हन कारनं, त्याचं वर्णन केलेलं आहे, कसं प्लॅनिंग केलं होतं ते. आता आपण पहिल्या दिवसाच्या साधारणपणे प्रवासाच्या वर्णनाबद्दल चर्चा करणार आहोत. तर आमची सुरुवात जी ट्रिपची पुढे होणार होती म्हणजे परिक्रमेची, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 3 तारखेला आम्ही अंबरनाथला आमच्या घरी पोचणं असं अपेक्षित होतं. त्याप्रमाणे आम्ही 2 तारखेला कोल्हापुरातनं गाडी घेऊन निघालो. पुण्यामध्ये थोडा वेळ थांबलो आणि तिथून बरोबर 3 तारखेला आम्ही संध्याकाळी दुपारपर्यंत अंबरनाथच्या आमच्या घरामध्ये होतो. मग तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम काय केलं तर आमच्या बहिणीला फोन केला आणि तिला आधी कळवलं होतं, त्याप्रमाणे मी आलोय म्हणून सांगितलं. मग तिची पूर्ण टीम म्हणजे ती, तिचे मिस्टर आणि ड्रायव्हर आणि तिची मुलगी असे आलेले होते. आमची 3 तारखेला संध्याकाळी आदल्या दिवशी निघणाऱ्या सगळ्या लोकांची बैठक आमच्या घरामध्ये झाली. आम्ही बैठक केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून निघणार होतो. मग निघताना आम्ही काय केलं तर आमची गाडी अंबरनाथहून आणि बहिणीची गाडी तिच्या घरातून म्हणजे डोंबिवलीतून निघणार आणि आम्ही भिवंडी वाडाच्या दरम्यान एक आमचा पॉइंट होता, तिथं जो कोण आधी पोहोचेल त्यांनी तिथं थांबायचं, मग दुसरी गाडी तिथे येईल असं नियोजन होतं. आमचं जे पहिल्या दिवशीचं संपूर्ण ट्रॅव्हल होता तो साधारण 373 किलोमीटरचा होता. आता आम्ही कितीही 373 म्हटलं तरी ते 350 म्हणजे 350 आणि 400च्या मध्ये होतं, कारण 20-25 किलोमीटर प्लस मायनस आपल्याला काही समजत नाही. मग आम्ही भिवंडीच्या नंतर एका स्पॉटला भेटलो, तिथं आम्ही नाश्ता वगैरे केला आणि मग बदल एवढाच केला की आम्ही जेंट्स म्हणजे मी, आमच्या बहिणीचे मिस्टर विजय बर्वे आणि देशपांडे साहेब म्हणजे दत्ता देशपांडे, आम्ही एका गाडीमध्ये आलो. नंतर देशपांडे वहिनी, त्याच्यानंतर आमची भगिनी सुलभा बर्वे आणि श्रद्धा म्हणजे माझी मिसेस अशी दुसऱ्या गाडीमध्ये होते. अर्थातच माझ्या गाडीचं ड्रायव्हिंग माझ्याकडेच होतं आणि आम्ही असे निघालो आणि साधारण दुपारी 2-3च्या दरम्यान आम्ही भरूचला पोहोचलो. भरूचवर जाताना वाटेत कुठं कुठं वेगवेगळी ठिकाणं लागली. वाटेत आम्ही थोडंसं जेवण वगैरे केलं आणि भरूचला पोहोचल्यानंतर आम्ही तो जो गोल्डन ब्रिज आहे, 200 वर्ष जुना जवळजवळ गोल्डन ब्रिज आहे, तो गोल्डन ब्रिज आम्ही क्रॉस केला आणि क्रॉस केल्यानंतर आतमध्ये भृगु ऋषी म्हणजे ज्यांच्यावरून गावाला नाव पडलंय ते भृगु ऋषींच्या मंदिरात गेलो. मग आता भृगु ऋषींच्या मंदिरात गेल्यानंतर तिथलं दर्शन घेतलं, त्याचे काही फोटोही तुम्हाला बघायला मिळतील. तिथं शनीचं एक मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे, अशी काय 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 तिथं जी मंदिरं आहेत ती तेवढी बघितली. तोपर्यंत साधारण 4 वाजले. मग तिथून आम्ही बाहेर पडलो आणि पहिलं आम्ही जे काम केलं ते म्हणजे नीलकंठ महादेव मंदिर एक आहे वाटेमध्ये, ती नीलकंठ महादेव मंदिर जे आहे तिथं आम्ही गेलो, तिथलं दर्शन घेतलं आणि मग तिथून आम्ही नारेश्वरला गेलो. आता भृगु ऋषींचा जो काही विषय आहे तो असा आहे की ते ज्योतिषशास्त्रातली जी भृगु संहिता आहे ती त्यांनी लिहिलेली आहे आणि त्यांचं जे मूळ गाव होतं ते राजस्थान बॉर्डरला तिकडे कुठेतरी होतं. तिकडं पूर आल्यामुळं इकडं आल्याची नोंद आपल्याला मिळते. त्याप्रमाणे त्यांनी हे गाव घेतलं आणि ह्या गावाचं नाव त्याप्रमाणे झालेलं आहे. तर त्याला ते नाव मिळालं त्या ऋषींच्यामुळं. मग आम्ही तिथून जात असताना आम्हाला जी माहिती होती मंदिरं ती अशी होती की कोटेश्वर महादेव, शुकतीर्थ, भारद्वाज आश्रम, स्वामीनारायण मंदिर, कर्कटेश्वर महादेव, पंचकुबेरेश्वर महादेव आणि मग फायनली आमचं मंदिर होतं ते नारेश्वराचं मंदिर. अर्थात वेळ झाल्यामुळे आम्हाला सगळी मंदिरं करता आली नाहीत, एखाद दुसरं मंदिर आम्ही केलं आणि तिथं पोचलो. आता तिथं पोचल्यानंतर आमचा जो मुक्काम होता तो ऍक्च्युली आम्ही करणार होतो आश्रमातच, परंतु आमचा मुक्काम आश्रमात होऊ शकला नाही, कारण तिथं काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. त्यामुळे आम्ही तिथून परत हायवेवर गेलो. हायवेवर जाऊन तिथं आम्ही शांतपणे दर्शन घेतलं, दर्शन नाही, हॉटेलमध्ये रेस्ट घेतली. तिथे एक जवळ देऊळ होतं त्याचंही दर्शन घेतलं आणि ते सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्यांदा आवरून सगळं आम्ही नारेश्वरला आलो. नारेश्वरला आल्यानंतर तिथं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बॅक साईडलाच नदी वाहते. तर तिथं आम्ही आत गेल्यानंतर आम्ही पूजा साहित्य सगळं आमच्या बरोबर घेतलं होतं. तिथं गेल्यानंतर आम्ही नर्मदा परिक्रमा उचलली म्हणजे नर्मदेला नमस्कार केला आणि नर्मदा मातेला म्हणलं की आता आम्ही तुझी परिक्रमा करत आहोत, तर आमची परिक्रमा व्यवस्थित होईल आणि आमच्याकडून तू परिक्रमा करून घेशील याची आम्हाला खात्री आहे आणि त्याप्रमाणे तू आम्हाला आशीर्वाद दे. मग आम्ही जे काही तिथं पूजा साहित्य नेलं होतं मातांना द्यायचं ते तिथं ज्या का कोण गरीब माता होत्या त्या सगळ्यांना दिलं आणि
त्या तिथं आम्ही जल भरून घेतलं, नर्मदा जल बाटलीमध्ये प्रत्येकानं भरून घेतलं. कारण की कुठेही आम्ही जाऊ तिथं आम्ही त्या सकाळी त्याची पूजा करायची, संध्याकाळी पूजा करायची, असं आमचं ठरलेलं होतं. त्याप्रमाणे आम्ही ते सगळं केलं. आता तुम्ही तिथून बाहेर पडलात की म्हणजे ते जे कोण रंगावधूत महाराज आहेत त्यांचं मूळ नाव आहे पांडुरंग विठ्ठलपंत वेळामे. ते दत्तपंथातले आहेत. गुजरातमध्ये दत्तपंथाचं जे काही मोठ्या प्रमाणात एक्सटेन्शन झालेलं आहे ते सगळं त्यांना जातं. त्यांनी जवळजवळ 45 ग्रंथ व काव्य लिहिली आहेत. खूप सुंदर लिहिलंय त्यांनी. आणि तिथून हे सगळं झाल्यानंतर मग कन्यापूजन केलं. कन्यांना आम्ही खाऊ घातलं, कन्यांची पूजा केली, त्यांना कुंकू लावणे, त्याच्यानंतर त्यांच्या पाया पडणे, त्यांना शाळेचं साहित्य देणे, त्यांना एखादा दागिदा देणे, असं ते सगळं आम्ही केलं. आणि साधारण 11 वाजता आम्ही तिथून निघालो. तिथून बाहेर पडल्यानंतर आम्हाला जे पहिलं गाव आम्ही थांबलो ते आहे सिनोर. सिनोर इथं सत्यनारायणाचं एक खूप मोठं मंदिर आहे. त्यामुळे आम्ही सत्यनारायणाच्या मंदिरला आम्ही तिथं थांबलो. तिथून पुढे एक साधारण त्याची फोटोज तुम्हाला बघायला मिळतीलच. सत्यनारायण मंदिरानंतर त्रिवेणी संगम आहे चांदोड इथं. त्या चांदोडच्या इथं गेल्यानंतर आम्हाला त्रिवेणी संगम बघायला मिळाला. तो एक संगम मोठा आहे. त्याचेही काही जुने फोटो, म्हणजे जुने काय स्टॅच्यूज टाईप काय काय आहे ते सगळे मी त्यात टाकलेलं आहे. नंतर तिथून आम्ही पुढे जे गेलो ते आम्ही गरुडेश्वरला गेलो. गरुडेश्वरला टेंबे स्वामींची समाधी आहे आणि गरुडेश्वरला दत्ताचं आणि याचं खूप मोठं मंदिर आहे. मग गरुडेश्वरचं दर्शन घेतलं आणि गरुडेश्वरून आम्ही चांदोडला गेलो. आता चांदोडला जे गेलो ते चांदोडमध्ये आमचं मुक्कामाचं ठिकाण होतं. पण चांदोड प्रसिद्ध कशासाठी आहे तर तिथं खूप मोठा स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. म्हणजे जगातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू, 182 मीटर उंचीचा स्टॅच्यू तिथे आहे. त्याचं आम्ही आधीच बुकिंग करून ठेवलं होतं. त्यामुळे आम्ही तिथं गेलो. त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर आम्ही आमचं सामान वगैरे हॉटेलवर ठेवलं. नंतर त्याच्या शेजारून 2-3 बाग आहेत, त्या बागा बघितल्या. आणि मग आम्हाला साधारणपणे 1 तास लागला हे सगळं क्लाइंब करायला. हे सगळं क्लाइंब करून झाल्यानंतर वरनं बघून आलो. आणि मग हे जे केवाडी आहे एक ऍक्च्युली शूलपाणीच्या जंगलामधलं आहे, पण आता ते सगळं डेव्हलप गाव झालेलं आहे. हे डेव्हलप गाव बघितलं आम्ही आणि मग आम्ही तिथं त्या दिवशी मुक्काम केला. आता दुसऱ्या दिवशी आम्ही जे गेलो त्याचा जो पुढचा प्लॅन आहे तो आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद. आता तुम्हाला एखादी आरती किंवा काहीतरी ऐकायला मिळेलच. थँक्यू. धन्यवाद. नर्मदेची आरती. ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी. ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्री पालंती. ओम जय जगदानंदी. देवी नारद शारद तुम वरदायक अभिनव पद चंडी. ओ मैया अभिनव पद चंडी. सुर नर मुनि जन सेवत सुर नर मुनि जन ध्यावत शारद पदवंती. ओम जय जगदानंदी. देवी धूम्रक वाहन राजत वीणा वादंती. ओ मैया वीणा वादंती. झुमकत 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 झननन 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 रमती राजंती. ओम जय जगदानंदी. देवी वाजत ताल मृदंगा सुरमंडल रमती. ओ मैया सुरमंडल रमती. तोडितान 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 तुररड 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 रमती सुरवंती. ओम जय जगदानंदी. देवी सकल भुवन पर आप विराजत निषदिन आनंदी. ओ मैया निषदिन आनंदी. गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भव भेटंती. ओम जय जगदानंदी. मैया जी को कंचन थाल विराजत अगर कपूर बाती. ओ मैया अगर कपूर बाती. अमर कंठ में विराजत घाटन घाट पुजावत
कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदी। मारे वाकी आरती जो कोई जन गावे, ओ मैया जो सुंदर गावे। भजत शिवानंद स्वामी जपत हरि हर स्वामी, मन वांछित फल पावे ओम जय जगदानंदी। ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी। ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर, रुद्री पालन्ति ओम जय जगदानंदी। नर्मदा मैया की जय।